आज निवडणूक होणार आणि आता पुन्हा अजून 20 दिवस लोकांना वाट बघावी लागेल निकालाची. खरं उद्याच निकाल लागेल असं सगळ्यांना अपेक्षित होतं, पण चला आता न्यायालयाने या ठिकाणी या संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे. असा गोंधळ राज्यामध्ये कधी झालेला नसेल मला असं वाटतं, तो यावेळेला चाललेला आहे. म्हणजे कालपर्यंत सुद्धा नगरपालिका रद्द झाल्यात, नगरसेवकांची पदं रद्द झालीत, नगराध्यक्षांची पदं रद्द झालीत. असा गोंधळ हा पहिल्यांदाच होतोय. पण एक निश्चित झालं आता की आता विरोधकांना पुन्हा संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विरोधकांना संधी मिळालेली आहे. ती संधी अशी मिळालेली आहे की आता या 18 दिवसामध्ये यांनी पेट्या बदलवल्या. आता त्यांना हारण्याचं पक्क कारण सापडलेलं आहे. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील, म्हणून होत असेल. आता मला साहेब सांगा, निवडणुकीच्या मधोमध तुम्ही प्रचाराचा 1 दिवस वाढवला, जेव्हा तो आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, जो ब्रीदिंग पिरियड असतो मधला 1.5 दिवसाचा. आम्ही माझ्या या कमी कार्यकाळामध्ये मी 4 निवडणुका लढवल्या. जो ब्रीदिंग पिरियड असतो प्रचारानंतरचा तो किमान 1.5 दिवसाचा असतो. मी अशी एकही निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी 10 वाजता प्रचार संपलाय आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे. नाही पण यात आता ह्याच्यात नेमकं करायचं काय हे लक्षात आलं. बघा, लोकांना सगळं लक्षात येतो. कुठेतरी सेटिंग राहिली आहे करायची, ती सेटिंग करत असतील, कुठेतरी तार जोडत असतील. निवडणुका थांबवणे, निवडणुका वाढवणे, निवडणुका त्या ठिकाणी अशा पद्धतीचा घोळ निर्माण करणे हा काही राज्याला मान्य नाही. सर्वच पक्षाच्या लोकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि कधी सर्वपक्षीय बैठक नाही, कुठल्याही पद्धतीचा विचारविनिमय नाही किंवा नियमाचा आधार वेगवेगळ्या पद्धतीने काढून राज्य निवडणूक आयोग या राज्याच्या मतदारांना वेठीस धरता असं मला वाटतं. एक प्रकारचं वेठीस धरणं झालं. ज्यांनी इतक्या निवडणुका पायी पायी फिरून प्रचार केला, प्रसार केला, त्यांचा आता भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळं सरकारचा याच्यामध्ये काही दोष नसतो, कारण राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका घ्यायच्या असतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं की एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाची कृती ही या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी चांगली नाही आहे. ही कृती योग्य नाही आहे. मी याच्यावर काही नाही बोलणार, कारण कोर्ट पण ज्या पद्धतीने निकाल देत आहेत आणि त्याच्यानंतर जी काय हालचाल राज्याची होते ते कळतच नाही लोकांना हे नेमकं चाललंय काय. त्यामुळे आज 2 तारीख आणि तुम्ही 18 दिवसानंतर किंवा 19 दिवसानंतर रिझल्ट लावणार. धन्य आहे हा महाराष्ट्र आणि धन्य आहे हा महाराष्ट्राचं सरकार.